आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात आणि आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येणं गरजेचं राहील याकडे मी तुमचं लक्ष वेधतोय. हेडलीचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. चला आघाडीची जोडी त्वरित येऊ द्यात. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात याकडे आपण लक्ष वेधूया. पुन्हा एकदा टर्फेटिक रायगड या संघाकडे. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी प्राचान करण्यात आलं या संघाला आणि एक मॅच चांगल्या रीतीची होणार यात काय तीळ मात्र शंका नाही आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. प्रथमेश पवार, नाना आणि त्याच्या साथीला अर्धशतकांचा बादशाह म्हणून ज्या थॉमस डायसकडे पाहिलं गेलं, अंडरआर्म क्रिकेटचा बेताब बादशाह आणि अर्धशतकांचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्याने पाहतो, ज्याने एक वर्ष असं राहिलं की ज्याच्या बॅटमधून जवळपास 54 ते 55 अर्धशतक आले खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये आणि सातत्याने सुरुवात करत असताना मॅचचा पहिला बॉल षटकार अथवा चौकाराने खातं त्याने खोललं होतं. परंतु आज या लाख मोलाच्या आयोजनामध्ये कशा रीतीचं प्रदर्शन या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षित आहे हे निश्चित पाहावं लागेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. जिशान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती प्रथमेश, नॉन स्ट्राईक एंड वरती थॉमस याला पाहायला मिळत आहे. जिशान याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट एक क्षेत्ररक्षक थर्डमॅनला पाहायला मिळतोय. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. डीप मिड विकेट आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक फॉरवर्ड पाहायला मिळतोय आणि यष्टिरक्षक यशांच्या मागे थोडा दूर उभा आहे. पंचांचा इशारा येईल, सामन्याला सुरुवात होईल. 6 षटकांची मॅच असेल. 30 मिनिटं प्रत्येक संघाला एक इनिंग साठी इथे दिली जातील याकडेही लक्ष वेधूया. एक इनिंग हाताळण्यासाठी तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी असेल याकडे लक्ष वेधतोय. पहिला बॉल पडेल. जिशान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंड वरती आहे प्रथमेश पवार, नाना स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. लेदर बॉल चांगल्या रीतीने खेळत असताना त्याला पाहायला मिळालं. मालिकाभराच्या बाईक त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. अगदी त्याच वेळेला त्याच्या बॅटमधून रबर बॉल ही चांगल्या रीतीने खेळत असताना तो पाहायला मिळाला. मुंबईपुरीचा फुल पॅकेज म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहिलं ना तो स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती जिशान. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या वरती इथे पाहायला मिळाला. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक फ्रंट लेग पुढे आणत असताना बॉटम हँडचा वापर करत असताना केवळ सन्मान या चेंडूला दिलाय. अनिलजी गावकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. 203 चे शाखा प्रमुख त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जिशान पुढचा बॉल डाव्या यष्टी वरती होता. ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. तद्वर मात्र दोन्ही खेळाडूंकडे संधी होती की स्ट्राईक रोटेट करण्याची. एक धाव फलकावरती येत असताना थॉमस डायस आणि प्रथमेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळते. एक धाव फलकावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती जिशान याला आपण पाहतोय. डावखुरी हाताचा जलद गती गोलंदाज म्हणून ज्या जिशानकडे पाहिलं गेलं, अचूक टप्प्याचं माहेरघर म्हणून ज्या जिशानकडे सातत्याने पाहिलं जातं. खुल्या गटाच्या स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत, आज मोठी नावं मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अनेक वेळा आपण म्हणतो ना, इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात, तुमची नावं किती मोठी आहेत, परंतु आज तुम्ही कितपत मोठी कर्तबगारी मैदानाच्या आतमध्ये करणार आहात ना, हे आम्हाला पाहायचं आहे. जिशान उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूला स्क्वेअर कट करत स्क्वेअर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. बॅटची इनसाइड एज घेत असताना चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट मिड विकेटला एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरी दुहेरीने भर पाडण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंचा आतापर्यंत पाहायला मिळाला. धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती आहेत. थॉमस डायस नॉन स्ट्राईक एंड वरती सध्याच्या घडीला तर स्ट्राईक एंड वरती प्रथमेश. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार.
वरळी SSP आणि अगदी त्याच वेळेला फिरोज SM एंटरप्राइजेस या दोन्ही संघाला विनंती असेल सज्ज राहायचं. नेक्स्ट मॅच अगदी काही क्षणामध्ये खेळवली जाईल. या मॅच मध्ये फार काही लपून राहिलं, दडून राहिलंय गोलंदाज. हा चेंडू ऑन साइडला ठोकलाय प्रथमेश पवार. नानाच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द बॉक्स. षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूला ऑन साइडला षटकारासाठी धाडलंय प्रथमेश पवार. नाना एक दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याने वेळ पाहिला, वेळ इथे त्याच्यासाठी सार्थ ठरत असताना पाहायला मिळाला. जिंदगी को आसान नहीं, बस खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी नहीं आता, बस समय को सही बनाना पड़ता है. आणि अगदी मोक्याच्या क्षणी त्याने षटकार ठोकला. उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. या डॉट बॉलने षटकाची समाप्ती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड वरती 12 धावा धावफलकावरती आहेत. पहले ओवर के खात्मे पे 12 रन स्कोर कार्ड के ऊपर विदाउट लॉस. एक डीजे ब्रेक घेऊया, लगेचच परतूया. तदनंतर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत संयम या दोन्ही खेळाडूने दाखवला. उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू जिथे लिव्ह केला होता फलंदाज प्रथमेशने, तो जाणतो धीर धरायला हवा. धीर धरल्याने अनेक गोष्टी साध्य होतात, धीर झाल्यानंतर त्या बिघडतातही. आणि यासाठी आपण अनेक वेळेला म्हणतो ना, स्वर्गामध्ये सारं काही आहे परंतु मृत्यू नाही आहे. गीतेमध्ये सारं काही आहे परंतु असत्य नाही आहे. या जगामध्ये सारं काही आहे परंतु समाधान नाही आहे. माणसाकडे सारं काही आहे परंतु धीर नाही आहे. धीर धरायला हवा. आणि त्याचसाठी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही खेळाडूंनी आघाडीला आल्यानंतर एक चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. 12च्या सरासरीने जर का धावा आल्या तर 72 बढू शकतात. यासाठी कटिबद्ध राहावं लागणार आहे दोन्ही खेळाडूंना. एक चांगलं प्रदर्शन त्यांना या मॅच मध्ये करून दाखवावं लागेल. हा सामना जिंकण्यासाठी कटिबद्ध तुम्ही असायला हवात. अनेक स्पर्धा सातत्याने खेळत असताना, अनेक ठिकाणावरचे ट्रॅव्हल करत असताना आज मुंबापुरीमध्ये पुन्हा एकदा दाखल झाल्यात. आणि मुंबापुरीच्या या दोन्ही खेळाडूंकडे सातत्याने प्रत्येक प्रेक्षक वर्ग एक वेगळी आस अथवा वेगळ्या नजरेने पाहत असेल की कशा रीतीचं प्रदर्शन यांच्याकडून होईल. बंद मैदानावरती खेळण्याचा दांडगा अनुभव या खेळाडूंकडे आहे. यष्ट्यांच्या समोर असणारा तिथे थॉमस जाईस आणि प्रथमेश पवारला आपण पाहतो, यांच्याकडे चांगला अनुभव या मुंबापुरीच्या मैदानावरती खेळण्याचा आहे. तर यष्ट्यांच्या पाठीमागे असणारा अजित मोहितेनेही अनेक मैदानं मुंबापुरीची गाजवलेत. गोलंदाज सर्वोच्चा हा बॉल लोअर फुल टोज होता. ऑन साइडला इनसाइड एज घेत असताना चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. सणसणीत चौका. मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. आपके हौसले कितने बुलंद है ना, ये जरूर देखना है. आणि निश्चित आपण पाहतोय लोअर फुलटोस चेंडू ज्याला चौकारासाठी धाडलाय. हा चेंडू ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एक धाव तर जरूर अर्जित केली जाते. शांत स्वभावाचा खेळ खेळणारा या खेळाडूला कधी या वातावरणाला अशांत बनवेल ना थॉमस जाईस, हे जरूर पाहायला मिळत असतं अनेक वेळेला. एक धाव घेतो. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. धाव फलकावरती धाव आहेत त्या 17 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 17 रन्स ऑन अ बोर्ड. सरोज एक उंच पुरासा गोलंदाज. हाय ऍक्शन आहे. रिलीज पॉइंट त्याचा पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, परिपक्व गोलंदाजाची भूमिका सातत्याने त्याने अदा केली आहे. चांगल्या गोलंदाजीवरती तो पुन्हा एकदा वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय. हा बॉल इथे ठोकला. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक प्रथमेश पवारच्या बॅटमधून. इट्स आउट ऑफ द बॉक्स. षटकार. म्हणून या खेळाडूकडे सातत्याने पाहिलं जातं. चेंडू आला त्या स्लॉट मध्ये, रडार मध्ये आला आणि त्याला लिले सीमारेषेच्या बाहेर धाडलाय षटकारासाठी. संघाची धावसंख्या 23 धावा धाव फलकावरती आहेत.
सरोजचा हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर इन्व्हिटेशन होतं. इथे उजव्या यष्टीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं आणि त्याच वेळेला आपण पाहतोय ना एक चांगले समय साधत असणारी ही गोलंदाजी. या षटकामध्ये आतापर्यंत सरोजच्या 11 धावा जरूर आल्या, 23 धावा धावफलकावरती आहेत. इन्व्हाइट केलं होतं प्लेइंग अवे फॉर द बॉडी, उजव्या यष्टीच्या बाहेर शरीरापासून दूर खेळण्यासाठी. हाफ ट्रॅकर आहे, वेगळ्या धाटणीचा फटका. लॉंग टेनिसचं रॅकेट ज्या पद्धतीने फिरवावं ना, या पद्धतीचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतःवरती नाखुश आहे प्रथमेश पवार की मोठा फटका पूल अथवा हुक या चेंडूवरती खेळता येऊ शकलं असतं. बदललेली ते चांगलं झालं नाही आणि याचंच कारण की काय, या फटक्यावरती केवळ एकच धाव इथे अर्जित करण्यात येते. 24 धावा धाव फलकावरती सरासरी तर चांगली गाठली गेली आहे, परंतु धावांचा डोंगर इथे उभा राहावा लागणार आहे. बॅटची लिडिंग एज घेतली आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पंकज जाधव चेंडूवरती येणार, तद्वर मात्र मिळेल ती केवळ एकेरी धाव. एंड ऑफ दी सेकंड ओवर, 2 ओवर का खेल यहां से खत्म होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर है 25 रन विदाउट लॉस. मोठी फटकेबाजी निश्चित करावी लागेल. आता मात्र टॉप गिअर मध्ये फटकेबाजी करावी लागणार आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा जरूर आल्यात, जिथे 12.50च्या सरासरीने 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. थॉमस डायस स्ट्राईक एंडवरती आतापर्यंत टकून उभा आहे आणि निश्चित आपण म्हणतो ना, ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम आहे ना, त्याची यशाची इमारत ही भरभक्कम उभी राहते. एखाद्या बुश खलिफासारखी गोलंदाजी मार्गवरती जिशान पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. जो पानी से नहाते हैं वो केवल लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. घाम गाळावा लागणार आहे या मॅच मध्ये आणि तदनंतरच तुम्ही इतिहास बदलू शकता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ईशान पुन्हा एकदा. जिशानचा हा चेंडू फास्ट अँड फ्युरियस, तेज तर्रार, भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने इथे सुरुवात केली या षटकाची. जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी इथे जाणल्या जाणाऱ्या या दोन्ही खेळाडूंना विध्वंसक आणि विस्फोटक रूप इथे अपनावावं लागणार आहे. 5 बॉल मध्ये 7 धाव संख्येवरती थॉमस खेळतोय. 8 बॉल. हा चेंडू पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय, काटा बदलतोय आणि निश्चितच यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. मिचेल स्टार्कचा 1 बॉल जो अशा रीतीचा राहिला होता की पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध बाहेरच्या दिशेने घेणारा राहिला. हाही चेंडू त्याच धाटणीचा राहिला. रिप्ले मध्ये वारंवार पाहण्याजोगे राहणार आहे. ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेमधील बॉल ऑफ द टुर्नामेंट म्हणू शकतो जिशानचा हा बॉल अगदी मधल्या यष्टीवरती पडला आणि तदनंतर काटा बदलत असताना वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याचं राहिलंय. आतापर्यंत 25 धावा धाव फलकावरती आहेत. पहिले 2 चेंडू आले डॉट. थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ टोकून उभा आहे. हा बॉल फटका चांगला आहे, फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द बॉक्स षटकार. होते तर एक चेंडू षटकारासाठी धाडत असताना थॉमस डायस पाहायला मिळतोय. अनेक वेळा आपण म्हणतो ना, 4 दिवस सासूचे असतात तर 4 दिवस सुनेचेही असतात आणि तोच प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 गोलंदाजाने टाकलेले निर्धाव चेंडू आणि तदनंतर स्लॉट मध्ये रडार मध्ये आलेल्या चेंडूला लिलया सीमारेषेच्या बाहेर धाडलाय थॉमस डायसने. संघाची धावसंख्या 31 धावा धाव फलकावरती आहेत. जास्तीत जास्त धावा गोळा करायच्या आहेत, यासाठी मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पडल्यानंतर अधिक वेगाने जो पॅड वरती ब्रश होतोय, बॅटला ब्रश झाल्यानंतर 1 धाव जरूर अर्जित करण्यात येते.
काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग या दोन्ही खेळाडूंनी धारण केला. धाव आली एक. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती 32 धावा धाव फलकावरती आहेत. टर्फॅडिक रायगड हा संघ मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. 2 हात करतोय तो मेहताब अवध 11 कुर्ला या संघाच्या विरोधात. जिशान पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॅकफुटला आले. ऍडजस्ट केलं, अँटिसिपेट केलं, ऑन साइडला खेळलेला हा स्ट्रोक धावा देऊन जात असताना पाहायला मिळतोय. ती एक. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरी दुहेरीचे सांगड समळ जुळवत असताना धावा गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 33 धावा धाव फलकावरती आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. जिशानचा विचार जर का आपण केला ना तर जिशानने आतापर्यंत धावा 20 खर्च करत असताना तो पाहायला मिळालाय. अनेक वेळेला चांगल्या बॅटल्स पाहायला मिळाल्यात या खेळाडूंच्या विरोधात. ज्या ज्या वेळेला हे खेळाडू प्रतिस्पर्धी म्हणून खेळतात हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. युवराजी बालेराव पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. चेंडू उजव्या यशीच्या खूपच बाहेर निघणार आहे आणि म्हणून की काय इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. लान्स गिब्स या गोलंदाजाची आठवण होते. ऑस्ट्रेलियन मुलकाच्या लान्स गिब्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनेक वर्ष गाजवलं परंतु कदापि वाईट टाकला नव्हता. हा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. सीमारेषेच्या बाहेर षटकार. साडे 11 वरळी SSP अर्थात उमेश 11 टॉस साठी या आणि अगदी त्याच वेळेला फिरोज एसएम एंटरप्राइजेस शॉर्ट टॉस साठी या दोन्ही संघांचे कर्णधार. चला विनंती असेल त्वरित या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती आतापर्यंत एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. करंट रन रेट 13.33च्या सरासरीने धावा आल्यात. एकंदरीत जर का अशा रीतीने धावा बनल्या ना तर 80 पर्यंत हा पल्ला गाठू शकतो आणि निश्चित त्यासाठी कटिबद्ध राहावं लागणार आहे दोन्ही खेळाडूंना. ही जद्दोजहद अशा रीतीची पुढे घेऊन जावी लागेल. जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी जाणले जाणारे हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत आपण पाहिलं ना तर भागीदारी रस्त्यात 40 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 13.33च्या सरासरी धावा आल्यात. फरमान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फरमान याला प्राचार्य करण्यात आलाय. चौथं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. तो कशा रीतीने कटिबद्ध राहील आपल्या संघाच्या प्रती हे देखील पाहावं लागेल. धावा खर्च केल्यात गोलंदाजाने आतापर्यंत 40 धावा धाव फलकावरती आहेत आणि तदनंतरचा कशा रीतीचे शेवटच्या या तीन षटकांमध्ये धावा गोळा केल्या जातात ना या गोष्टी फार महत्वाच्या राहणार आहेत या मॅच मध्ये. धावा टार्गेट चेस करण्यासाठी त्या पद्धतीचं क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये धावा रोखण्यासाठी कराव्या लागतील. संघाची धावसंख्या 40 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज फरमान खान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. नानाची बॅट आतापर्यंत चांगल्या रीतीने बोलत असताना पाहायला मिळाले. 9 चेंडूवरती 19 धाव संख्येवरती नाबाद खेळतोय तर 9 चेंडूमध्ये 20 धाव संख्येवर थॉमस याला पाहायला मिळत असतो. आपण आज मात्र विचार केला ना तर फरमान खान जो सातत्याने ज्या वेळेला आपण पाहिलं तर टर्फॅडिक रायगड या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना या खेळाडूला आपण पाहिलंय परंतु आज या संघाच्या विरोधामध्ये एक खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतात. हा बॉल उसळी घेणारा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतो. एक सरप्राईज पॅकेज राहिला होता. पहिला बॉल फरमान खान याचा जो गुडलेन स्पॉट वरून राईज होतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. काटा बदलला. चेंडूने पडल्यानंतर आपण पाहिलं ना तर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना काही ना काहीतरी वेगळं इथे पाहायला मिळालं. फरमान खानने प्रथमेशला जरूर म्हणाला स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि ज्या पद्धतीने त्याने चेंडू हाताळला ना अधिक वेगाने जरूर होता. उजव्या यशीच्या बाहेर निघणारा एक सरप्राईज पॅकेज राहिला. डॉट बॉल पहिला चेंडू इथे गोलंदाजाचा. दुसरा बॉल स्ट्रेट डाऊन ग्राउंड ओव्हर द बॉलर हे सीमारेषेच्या बाहेर प्रथमेश पवारच्या बॅटमधून
बॅट आणि सरळ बॅटने खेळलेला हा स्ट्रोक ओव्हर द बोलर हेड साईड स्क्रीनच्या अगदी समोर चौकार आला. 4 धावेने संघाची धावसंख्या वधारते. 44 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र धावसंख्या वाढू लागली आहे. गोलंदाज हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, उजव्या एसीच्या बाहेर निघाले, स्वतःला ऍडजस्ट केलं होतं स्ट्रोक साठी, बॅकफूट वरती आले होते ज्या वेळेला उजव्या एसीच्या बाहेर निघत असताना, परंतु मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाही. या खेळपट्टीवरती ज्या ज्या वेळेला मातीची खेळपट्टी असते ना त्या त्या वेळेला मातीच्या खेळपट्टीवरती आणि अगदी त्याच वेळेला आपण सातत्याने कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती पाहतो चेंडू अगदी पुढ्यात पडला ना तर त्या त्या वेळेला तो चेंडू स्केट होत असताना पाहायला मिळतो. हेच घडलं. नानाने ड्रिल करून दाखवले की सरळ बॅटने हा फटका मी खेळू शकत होतो, परंतु तितकासा टाइम त्याला मिळाला नाही हा फटका खेळण्यासाठी. गोलंदाज फरमानचा हा बॉल इनसाइड एज घेतली आहे, चायनीज कट घेतली आहे, शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल जातोय. त्या ठिकाणी पंकज जाधव चेंडूला उचलेल ना, फेकी करेल, तद्वर मात्र एक धाव घेण्याची संधी दोन्ही खेळाडूंकडे होती. या एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काही मुंबापुरीचे खेळाडू अशा रीतीचे असतात की ज्यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झाला ना त्या त्या वेळेला दुसरी धाव घेणं तितकीशी घणाघाती आणि निश्चितच आपण म्हणतो की अंगलट येणारी राहते. अशा पद्धतीचा एक क्षेत्ररक्षक आहे पंकज. त्याने चेंडूला उचलला आणि लगेच थ्रो केला. हा चेंडू बॅटची लिडिंग एज घेतली आहे. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं ना तर फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकणारी ही गोलंदाजी राहिली आहे फरमान खान याची. त्याने मात्र आतापर्यंत विचार केला 5 चेंडूमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात. एक चौकार जरूर आला, परंतु तो वगळता आतापर्यंत टिच्चून मारा कशा रीतीचा असायला हवा. फलंदाजांना कोणतीही सुवर्ण संधी दिलेली नाही आहे, हात खोलू दिलेले नाही आहेत आणि म्हणून की काय धावांवरती अंकुश लगावण्यामध्ये आतापर्यंत त्याला मिळालेलं हे घवघवीत यश आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज फरमान खान पुन्हा एकदा. थॉमस डायस साठी हा बॉल सेट डाऊन ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जेल संपला. थॉमस डायसचा खेळाडू क्रमांक पहिला बाद. चेंडू आणि 21 धावांची खेळ करून थॉमस डायस बाद होत असताना पाहायला मिळतोय. प्रथमेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टुकून उभा आहे. 13 चेंडू आणि 25 धाव संख्येवरती तो नाबाद खेळतो. 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. एक खेळाडू तंबूच्या आतऱ्याला परतला. 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. नवीन फलंदाज सुनील चावरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 30 मिनिटांचा वेळ आहे आणि यामध्ये 30 मिनट का समय दिया गया है और उसी के अंदर आपको 6 ओव्हर कंप्लीट करणे आहे आणि निश्चित मैदानाच्या आतमध्ये या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये फरमान गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याने 7 धावा खर्च करत असताना एक गडी देखील बाद केला. एक चांगल्या रीतीची लयबद्धतेने केलेली त्याची गोलंदाजी. अनेक वेळेला आपण म्हणतो ना क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही आहे. पहिले 3 षटक फलंदाजी करणाऱ्या संघाच्या राहिले होते जिथे धावा आल्या होत्या 40, परंतु तदनंतर आपण आतापर्यंत पाहिलं ना तर या षटकामध्ये केवळ 7 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. अर्थात एकंदरीत आपण विचार केला तर इथे खेळाने रंग बदलू लागलेत. आपण अनेक वेळा म्हणतो चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे. क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी काय घडेल ना याचा मात्र नेम नाही आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विजय. पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर होता. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. एक ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतोय ना विजय गडवाली, ज्या पद्धतीने आपण पाहिला उजव्या एसीच्या बाहेर हा ऍक्शनने टाकला गेलेला चेंडू पाहायला मिळतोय जो एक धाव देऊन जातोय. हलक्या हाताने केवळ दिशा दिली होती. सुनील चावरी लेफ्ट हँडर फलंदाज आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पॅक ग्राउंड असेल मग सातत्याने चांगल्या बॅकलेफ्टने लेदर बॉल चांगले क्रिकेट खेळत असताना या खेळाडूने रबर बॉल मध्येही आपली चुणूक सातत्याने दाखवली आहे. आज टेनिस बॉलच्या या स्पर्धेमध्ये मुंबापुरीमध्ये आल्यानंतर एक चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे. चला घाई करा, विनंती आपण करूया. प्रत्येक खेळाडूसाठी असेल धावांचा विचार केला तर सध्याच्या घडीला 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 रन स्कोर कार्ड के ऊपर. 48 धावा धावफलकावरती एक खेळाडू आतापर्यंत बाद झालाय विजय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय.
हा चेंडू हेलिकॉप्टर ऑन साइडला स्टेट डाऊन राऊंड खेळला होता, परंतु केवळ एक धाव मिळते. निश्चित आपण पाहिलं छोटं मैदान जरूर आहे, परंतु या मैदानावरती खुलवा टप्प्याची गोलंदाजी कारगर साबित राहिली आहे. निश्चित फलंदाजांना मोठी फटकेबाजी आतापर्यंत करू देता आलेली नाही आहे. खुलवा टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी सातत्यपूर्ण आतापर्यंत विजय गडवाली पाहायला मिळाला. खुलवा टप्प्याची गोलंदाजी तो सातत्याने करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर असणारे वाईड यॉर्कर असतील, शरीर भेदक मारा असेल, हाही चेंडू तितकासा शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. ऑन साइडला टर्न केलं, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शॉर्ट बॅक लेफ्टने केलेला हा फटका कार्पेटच्या साह्याने 50वा धावफलकावरती लगावला जातात. टर्फेडिक रायगड या संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना इथून काही चेंडूंचा खेळ अजूनही श्रेष्ठ आहे. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये तळ ढोकून उभा आहे, परंतु मोठी हवाई सफर करणारे, हवाई हल्ले करणारे त्याचे फटके पाहायला मिळालेले नाही आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने सुनील चावरीच्या बॅट मधून षट फलकावरती आहे. तब तक 56. हा बॉल खोलवर टप्प्याचा चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळालं. कमबॅकला फाईट बॅकने इथे उत्तर दिलंय. बाउन्स बॅक पाहायला मिळाला गोलंदाजाचा. आणि निश्चित आपण पाहिला एक चेंडू जो गुडलेन स्पॉट वरती आडव्या बॅटने केलेला षटकार आला, तदनंतर चांगलं कमबॅक यॉर्क लेनचा हा बॉल ज्यावरती मिळते ती केवळ एकेरी धाव. संघाची धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती आतापर्यंत 57 धावा धाव फलकावरती आहेत. 57 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. हा बॉल इथे खेचून मारलाय, चेंडूला सरळ धाडलाय, लॉंग ऑनच्या डोक्यापर्यंत सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा धाव फलकावरती 63, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट मॅच टॉस साठी चला फिरोज SM एंटरप्राइजेस अर्थात एसपी संघाचा कर्णधार. चला टॉस साठी या. आपण डॉक्टर खाडे 11 वरळी, SSP उमेश 11 या संघाचा कर्णधार उपस्थित आहे. जिमी आपण लगेच टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक पुन्हा एकदा प्राचार्य करण्यात येते. फरमान खान याला प्राचार्य करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा धाव फलकावरती आहेत. जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागणार आहेत गोलंदाज फरमान खान. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. स्ट्राइक चेंज करण्याचा प्रयत्न, रोटेट करण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस करतोय सुनील चावरी. रनआउटच्या स्वरूपामधून बाद होत असताना पाहायला मिळेल. इथे खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. उजव्या यशीच्या बाहेर खोलवा टप्प्याचा हा चेंडू इथे अनेक वेळेला प्रेक्षक वर्ग सातत्याने म्हणतोय दिल मांगे मोर. जास्तीत जास्त मोठे फटकेबाजी यायला हवीत, त्याच पद्धतीचे फटके आतापर्यंत आलेले नाही आहेत. अनेक वेळेला प्रेक्षक वर्ग म्हणत असेल सूरज उबला है यारो 2 शॉट सिक्सर के मारो, रस्ते भुला दो सारे गेंदबाज के. प्रत्येकाला काही ना काहीतरी या खेळाडूंकडे कडून चांगल्या रीतीचा खेळ पाहायचा आहे आणि त्याचसाठी जाणला जाणारा विश्वजित मेघनाथ ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिघोडेचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मोठ्या या नावाने सुप्रसिद्ध पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फरमानला यश मिळालंय, रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना खेळाडू बाद झालाय. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर, परंतु कमी गतीने टाकला गेला होता. ज्या वेळेला आपण पाहिलं प्रथमेश मोठ्या फटक्यासाठी निश्चित प्रयत्न त्याचे जरूर राहिले होते. हा चेंडू ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर हळुवार पद्धतीने एक वेगळा ग्रंटिंग साऊंड निर्माण करत असताना गोलंदाजाने टाकला गेलेला हा चेंडू जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. शेवटच्या षटकामध्ये आलेले हे 2 निर्धाव चेंडू जे आहेत ना हे कुठे ना कुठेतरी विचार करण्यासाठी भाग पाडतील. ते टर्फ ऍडिक्ट रायगड संघासाठी. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा फरमान खान, राईट समोरती विकेटने.
पुढचा बॉल इथे कव्हरला केलेत कार्पेटच्या साह्याने डीप पेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु इथे खेळाडू हिट विकेट स्वरूपामध्ये नाना बाद होतोय. संख्येवरती दुसरा खेळाडू 17 चेंडू आणि 33 धावांची खेळ करून नाना बाधून तंबूच्या आथऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 63 धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद झालेत. उर्वरित काही चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामेंट मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूला महाराष्ट्रभरातील एकमात्र असा खेळाडू आहे ना ज्याच्या गावाच्या पुढे त्याचं नाव लागतं, पप्पू सोनारी मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 63 धावा धावफलकावरती आहेत. पप्पू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पप्पू आणि मोठ्या ही जोडी मैदानावरती आहे पाहायला मिळते. संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. छोट्या खाणीचा खेळाडू जरूर आहे, परंतु मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातो. एक स्टायलिश खेळाडू गोलंदाजी मार्कवरती फरमान. 3 चेंडू डॉट आलेत. हा बॉल लोअर फुल टोस आहे, मनगडाचा वापर केलाय, चेंडूला केव्हा दिशा दिली, इट्स आउट. ज्या पद्धतीने हा फटका पाहायला मिळाला ना, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या फरमानचं स्वागत इथे केलं षटकारानं संदीपने. संघाची धावसंख्या 69. हा बॉल पुन्हा एकदा खुलवा टप्प्याचा पाहायला मिळतो. ऑन साइडला केला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतं, मिड विकेटहून एक धाव तो जरूर आले. दुहेरी साडी पलटलेत. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? खेळाडू बाद होणार रनआउटच्या स्वरूपामध्ये. संदीप पाटील बाद. कराव्या आणि त्यासाठी चालू असणारे हे परिश्रम आणि मेहनत पाहायला मिळते. 70 धावा धावफलकावरती आहेत. संदीप पाटील बाद झाला. 2 चेंडू त्याने फेस केले. 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. रायगडच्या उरणचा खेळाडू बाद झाला आणि तदनंतर रायगडच्या उरणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जीवित मात्रे रायगड नगरीतील उरण तालुक्यातील मुळेखंडचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 96 धावांची अतिशय खेळी असेल. अगदी त्याच वेळेला त्याच्या नावावरती रायगड आणि ठाण्याच्या मॅच मध्ये एक चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना ठोकलेला षटकार असेल. ही किमया त्याने अनेक वेळेला साधली आहे, परंतु या बॉलवरती काय किमया करणार? हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर जरूर येते. दुहेरीसाठी पलटण्याचा प्रयत्न निश्चित नसणार आहे. पूर्वार्धाचा खेळ इथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला. 71 धावा धावफलकावरती आहेत, जिथे 72 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. टर्फ एडिक संघाने नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 71 बनवल्यात. 72 धावांचं लक्ष मेहताब अवध 11 कुर्ला या संघाच्या विरोधात ठेवण्यात आलंय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. डॉक्टर खाडे 11 वर्डी SSP फिरोज SM एंटरप्राइजेस या दोन संघांदरम्यानची लढत असेल. 71 रन स्कोर कार्ड के ऊपर है. 72 का टार्गेट रखा गया है, परंतु या मॅच नंतर आपण लगेचच टॉस करूया आणि या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं या आपण ऐकूया. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मराठी भाषा भारताच्या बाहेर घेऊन जाणार आहे आणि मराठीमधून समालोचन करत असताना 100हून अधिक स्पर्धा ज्यांच्या नावावरती विक्रमी एका वर्षामध्ये पाहायला मिळाला असे चंद्रकांतजी भानुदास शेट्टी सरांकडे आपण वळू, परंतु त्याआधी वळूया रोशनजी पाताडे सरांकडे. टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
माध्यमातून बनवण्यात आलाय. युवसेना आणि शिवसेना अशा पद्धतीचा कॉल तुम्हाला देता येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस केला जातोय. एका बाजूला फिरोज SM एंटरप्राइजेस, युवसेना कॉल देण्यात आलाय, शिवसेना टॉस जिंकलाय. इथे फिरोज SM एंटरप्राइजेस अँड DSP या संघाने. आपण केवळ निर्णय जाणूया, साहेबांचे धन्यवाद मानूया. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. रोहित आमच्या बरोबर आहे. रोहित, टॉस तुम्ही जिंकलात, ही मॅच कितपत इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि हा टॉस कितपत महत्वाचा होता? टॉस पण खूप इम्पॉर्टंट होता आणि मॅच पण इम्पॉर्टंट आहे. समोरची टीम पण चांगली आहे. प्रयत्न करू कमीत कमी स्कोर द्यायचा. टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय प्रथमतः काय घ्याल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुमच्या माध्यमातून घेण्यात आला. या स्पर्धेकडे कशा रीतीने पाहता? हे आयोजन कसं वाटतंय? आयोजन भरपूर चांगलं आहे आणि शिवसेनेची टुर्नामेंट आहे म्हणजे चांगलंच असणार आयोजन. आज तुम्ही टॉस जिंकल्यानंतर जो काही निर्णय घेतला, यासाठी तुमच्या संघाकडून कोणते खेळाडू आहेत ज्यांच्याकडे तुम्ही प्रामुख्याने पाहाल? टीम तर सेम आहे, सगळे चांगले खेळ करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद तुम्हाला, आपण शुभेच्छा देतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते त्यावेळेस शेवटचा प्रश्न जी मी तुमच्यासाठी, टॉस तुमच्यासाठी कितपत महत्वाचा होता आणि एक चांगली मॅच आम्ही पाहायला जातोय का? आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो, तो टॉस इम्पॉर्टंट होता आमच्यासाठी. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. टॉस जिंकला SP संघाने आणि दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओ टू कॉमेंटरी बॉक्स. मॅचला सुरुवात होते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. या पण ऐकूया महाराष्ट्राचा बुलंद आवाज. थँक्यू. MH43 2323 सफेद रंगाची इंडिगो गाडी आहे, ती कृपया बाजूला घ्या, वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेना प्रमुख चषक 2022 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबरीने आज महाराष्ट्र राज्याचा 62वा स्थापना दिवस, महाराष्ट्र दिनाच्या देखील सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज 1 मे, आज कामगार दिवस देखील आहे. कामगार दिनाच्या देखील सर्वांना शुभेच्छा. आणि घेऊन जातोय तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या रंगारंग दुनियेमध्ये, ज्या ठिकाणी एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच, भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगतातील दोन मोठे तारे, आज दोन मोठमोठ्या टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत. एका बाजूला मेहताब 11 ऑल इंडिया टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम महाराष्ट्र मी म्हणेल, कारण महाराष्ट्रातील 11चे 11 खेळाडू आहेत. तर पाहूया टर्फ एडिक्ट टीम, विजयदादा मोझार यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोन पश्चिम बंगालचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, कोलकात्याचे. एका बाजूला सरोज प्रामाणिक, दुसऱ्या बाजूला जगत सरकार. आणि या मॅचचे पंच म्हणून जर पाहिलं तर पाटकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला युवराज भालेराव सर, आमचे महापंच, पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. मॅच विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष आहे ते 72. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर संधी तर निर्माण झाली होती, परंतु चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. इम्रोज खान पहिल्या दिवशी 2 ओव्हरमध्ये 3 रन देत 3 विकेट घेतल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता ठाण्याच्या नक्कीच महागिरी एक्सप्रेसने. तर पाहूया इम्रोज कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर जर पाहिलं तर कोलकात्याचा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, अष्टपैलू खेळाडू सरोज प्रामाणिक. 72 धावांचा पाठलाग करायचा 6 ओव्हरमध्ये मेहताब 11ला. समोर जर पाहिलं तर टर्फ एडिक्ट, हो, इम्रोजने पुन्हा एकदा बॉलला वळण दिलंय. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र कट होत असताना जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रथमेश पवारच्या नाणाच्या निर्धाव चेंडूची सांगता. हीच गोलंदाजी बेदक विवेक शेलार आणि इम्रोज या दोघांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. पहिल्या दिवशी दोन्ही मॅच गोलंदाजीच्या जोरावर टर्फ एडिक्ट टीमने जिंकल्यात. आज पाहूयात 72 धावांचं लक्ष असताना समोर जर पाहिलं तर एक ताकदवर, कारण सरोज आणि जगतसाठी ही परिस्थिती नवीन नसणार आहे. अशाच प्रकारची मैदानं कलकत्त्यामध्ये असतात. यावेळेला फटका पाठवलाय, लांब 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 वरचा षटकार, सरोज प्रामाणिक.
देखील असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. चांगला बॉल, त्याचा सन्मान या ठिकाणी दिला गेलाय. एक खराब बॉल होता, त्याच्यावर आक्रमण केलं. चांगल्या बॉलवर एक रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. हाय व्होल्टेज मॅच तर नक्कीच होईल. दोन्ही बाजूने जबरदस्त खेळाडू आहेत. ताऱ्या सिताऱ्यांची मैफिल दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते. कारण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विवेक शेलार, इम्रोज खान, विश्वजीत ठाकूर या सारख्या, फिरोज यासारख्या गोलंदाजांची फौज या बाजूला देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जगत सरकार, अजित मोहिते, सरोज प्रामाणिक, अंकित मौर्य यासारखे एकाहून एक सरस बॅट्समन अखिल भारतीय स्तरावरील. पंकज जाधव. 72 धावांची आवश्यकता. काळा चौकीमध्ये आपण आहोत. ओहो, इम्रोजने पुन्हा एक चांगला चेंडू टाकलाय. या मैदानात एक धाव येणारा चेंडू देखील चांगलाच म्हणावा लागेल. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. या परिसराचे लोकप्रिय कार्यसम्राट, शिवसेना शाखा प्रमुख जयसिंग भोसले साहेबांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि 3 दिवस मात्र तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा या मॅचवर मुंबईवर लागल्या. कारण शिवसेना प्रमुख चषक सुरू आहे. प्रेक्षकांची देखील लक्षणीय गर्दी या स्पर्धेमध्ये. सावली ज्या बाजूला आहे त्या बाजूला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. पहिलीच मॅच रंगात देखील येते. हो, ब्लॉक यावेळेला अपील केलं गेलं. इम्रोजने काय चेंडू टाकलाय. सरोज प्रामाणिक अगदी निष्प्रम केलं त्या ठिकाणी, परंतु रन मात्र त्या ठिकाणी एक मिळते. आणि पहिली ओव्हर झाल्यानंतर जर पाहिलं परफेक्ट ब्लॉक. आणि पहिली ओव्हर झाल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा धावफलकावर. बिनबाद 9 विदाउट लॉस. 72 रिक्वायर. 72 धावांची आवश्यकता असताना मात्र 9 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता आहे. 63. मेहताब अवध 11 ऑल इंडिया लेवलची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एक मातब्बर संघ टर्फ एडिक्ट रायगड यांच्यातील मॅच आपण पाहतोय. आणि आता जर पाहिलं तर विवेक शेलार ज्यांनी पहिल्याच मॅचमध्ये या स्पर्धेच्या उद्घाटनीय मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. भिवंडीच्या कालिंग पडग्याच्या या गोलंदाजाने. टेनिस क्रिकेटमधील स्टायलिश खेळाडूंपैकी एक विवेक शेलार, ज्याने पहिल्या दिवशी 2 ओव्हर टाकल्या, 8 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही घेतला. परंतु आव्हान सोपं नाहीये. पश्चिम बंगाल राज्यातील 2 मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जर पाहिलं तर महाराष्ट्र दिन आहे. सर्वांना खूप साऱ्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या सर्व विभागांचा मिळून आपला महाराष्ट्र बनतो. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं संपवायचे आहेत, याची नोंद घ्या. परंतु महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटच्या 3 संघटना अस्तित्वात आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन. महाराष्ट्रात टेनिस बॉल देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. अभिमानास्पद गोष्टी जिचा मी कालही उल्लेख केला. पहिली इंडिया पाकिस्तान मॅच जी शारजा स्टेडियमवर झाली, भारताने पाकिस्तानला नमवलं आणि इन टीम खेळणाऱ्या 11 पैकी 10 खेळाडू हे महाराष्ट्राचे होते आपल्या. आणि एक खेळाडू पश्चिम बंगालचा होता, तो स्ट्राईकवर बॅटिंग करतोय, सरोज प्रामाणिक. पहिला बॉल, काही काळ बॉल हवेत जरूर राहिला, परंतु यष्टीरक्षकाच्या मागे होता. संदीप येत आहेत त्या ठिकाणी, एक धाव मिळेल. विवेकचं व्हेरिएशन ही विवेकची ओळख आहे आणि म्हणूनच की काय मोठमोठ्या संघांमध्ये आपली जागा बनवतो. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. विवेक शेलार चर्चेतील खेळाडू आहेत. यावर्षी जुन्नर प्रीमियर लीगला देखील अजित मोहितेच्या बरोबरीने खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. जगत सरकार. दांडी 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 गोल. विकेटचा पतन. जगत सरकार बाद.
नक्कीच महाराष्ट्र, महान राष्ट्र महाराष्ट्र. आज महाराष्ट्र दिन आहे. कितीतरी परकीय आक्रमण आपल्या महाराष्ट्रावर झाली आणि तितक्या वेळा मात्र ती परतून देखील लावली. आणि नक्कीच आपण भाग्यशाली आहोत, या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, महान राष्ट्रामध्ये जन्माला आलो. अगदी आलमगीर औरंगजेबाला देखील मराठेशाही संपवण्यासाठी 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये तळ ठोकावा लागला. त्याची कबर महाराष्ट्रातच खोदली गेली, परंतु महाराष्ट्र अबाधित राहिला. आणि आज जर पाहिलं तर सर्वच क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा भारतातील नंबर 1 राज्य आहे, नक्कीच ठामपणे आपण सांगू शकतो. एक धाव लेगबायच्या स्वरूपातील या ठिकाणी मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. विवेक शेलार चांगली कामगिरी करतायत. नवीन बॅट्समन जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संजू कनौजिया, उत्तर प्रदेशचे खेळाडू. यावेळेला बॉलला पाठवलं कव्हरच्या दिशेने. सरोज प्रामाणिकचा प्रामाणिक प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा यशस्वी होतोय. षटकार. चांगला फटका या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, छत्रपती शंभूंचा महाराष्ट्र, पहिल्यांदा दिल्ली जिंकणाऱ्या पहिल्या बाजीरावांचा महाराष्ट्र. फुलटॉस बॉल, मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पकडली जाते कॅच आणि बीमर आहे का, तिसरे पंच पाहतील. थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवलाय. योग्य बॉल आहे. आणखीन एक, सरोजने चांगली कामगिरी केली परंतु माघारी परत आहेत. आणि सरोजची जागा घेण्यासाठी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज, ज्याच्या नावाचा डंका सध्या टेनिस क्रिकेटमध्ये वाजतोय, नाव आहे अजित मोहिते. नायगाव मुंबई मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कित्येक स्पर्धा एक हाती आपल्या फलंदाच्या जोरावर अजित मोहिते यांनी दिले आहेत जिंकून. पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी ते करतील. स्कोर जर पाहिलं तर 17 झालाय. फुलटॉस बॉल होता. नक्कीच जो संघ क्षेत्ररक्षण करतो त्या संघात ते सध्याच्या घडीला खेळतानाही पाहायला मिळतात. साई 11 परळ म्हणा, नायगाव पॅकर्स म्हणा, ब्रह्मा बॉईज म्हणा, या संघांचं देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलंय. विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी देखील चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील अजित मोहिते मुंबईकर. समोर जर पाहिलं तर या अखिल भारतीय मेहताब 11 संघामध्ये आता मात्र महाराष्ट्राचा खेळाडू मैदानात बॅटिंगसाठी आलाय. मुंबईकर अजित मोहिते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत असेल. शिवसेना प्रमुख चषक या नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये दिवस रात्र पद्धतीची क्रीडा स्पर्धा 5व्या पर्वामध्ये काळाचौकी या ठिकाणी पार पडली जाते. कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंग भोसले साहेब यांच्या आयोजनाखाली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. फुलटॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न झाला. आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 18 धावा, 18 लॉस ऑफ 2 विकेट.
4 ओव्हर बाकी आहेत आणि 4 ओव्हरमध्ये अजूनही 54 रन करायचे आहेत. इकडे परिस्थिती हाताळावी लागेल, विकेट थांबवावे लागतील, धावा करावे लागतील. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. बॉलिंगसाठी कुणाला आमंत्रित केलं जात आहे. पुन्हा एकदा इम्रोज यांच्या हातातच चेंडू दिला जातोय आणि टर्फ एडिक्ट संघाच्या माध्यमातून आज देखील चांगली स्टारकास्ट टर्फ एडिक्ट संघाची विजयदादा मोझार अँड कंपनी, प्रथमेश पवार नाणा यष्टीरक्षकाच्या भूमिके, विश्वजित ठाकूर पाहायला मिळत आहेत, विवेक शेलार पाहायला मिळत आहेत, संदीप पाटील, थॉमस डायस, जीवित म्हात्रे, सुनील चावरी, फिरोज शेख, आशिष मेहरोल अशा प्रकारची टर्फेडिक टीम आज आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता कशा प्रकारची कामगिरी करतील अजित मोहिते, मेहताब 11 टीम मधून आज खेळताना पाहायला मिळत आहेत. हे मैदान त्यांच्यासाठी परिचयाचं आहे. या मैदानात कित्येकदा क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि चांगलंही खेळलंय. अजित मोहिते यावेळेला थोडासा उसळी घेतलेला बॉल होता, अप्पर कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची कडा घेतली गेली, बॉल पाठीमागे जाईल, 1 रन त्या ठिकाणी मिळेल. महत्वपूर्ण मॅच असेल इकडेच, कारण याच मॅचची चर्चा रंगताना पाहायला मिळाली आहे. कारण एका बाजूला टर्फ एडिक्ट रायगड तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ऑल इंडिया लेवलची. 6 ते 7 राज्यांचे खेळाडू ज्या टीम मध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप कमी वेळा अशा प्रकारच्या टेनिस क्रिकेट विश्वात साईड बनताना पाहायला मिळतात. एक विविध राज्यातील खेळाडू, मध्यंतरी LK स्टार संघाच्या माध्यमातून देखील अशा प्रकारची मोठी साईड बनताना आपण पाहायला मिळालं होतं. बिग हिट, टोला लगावलाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. 6 6 6 6. चा प्रयत्न संजू कनोजे यांनी या ठिकाणी केलं. लांबलचक षटकार येताना पाहिला मिळाला. पुन्हा एकदा इम्रोज बॉलिंगसाठी. ओ याही वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही होऊ शकलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल, तिकडे 1 रन मिळेल. अजित पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता, परंतु यशस्वी होताना पाहिलं मिळत नाहीये. पुन्हा बॉलला थोडंसं कट केलं, पाठवलं कीपरच्या दिशेने. चांगली गोलंदाजी इम्रोज यांची. 26 धावा झाल्या, 26. मेहताब 11, अवध कुर्ला. अजित मोहिते ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. ही स्ट्रेंथ आहे अजितची. मुंबईचा एक जबरदस्त फलंदाज, नाव आहे अजित मोहिते. भारतातील नंबर 1 राज्य महाराष्ट्र. आणखीन एक बिग हिट, फटका तर फसलाय, बॉल हवेत. पाहूया, संदीप तिकडे पोहोचले होते परंतु कॅच होऊ शकली नाहीये. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. अजित मोहिते टेनिस क्रिकेट मधील सर्वात उंच खेळाडूंपैकी एक, त्याचमुळे की काही 22 यार्डाचं अंतर कापण्यासाठी देखील त्यांना थोडासा कमीच वेळ लागत असेल, त्यामुळे दुसरी धाव देखील त्या ठिकाणी घेतली गेली. आणि धाव संख्या जर पाहिली तर 34 वर जाताना पाहायला मिळते. अजित आला आणि थोडीशी परिस्थिती आपल्या संघाच्या बाजूने करण्याचा प्रयत्नही राहिलाय. 72 धावांची आवश्यकता आहे, 34 झालेले आहेत, अजूनही 38 बाकी आहेत. 38 रिक्वायर. अजूनही 3 ओव्हरमध्ये अर्धकाम झालंय आणि अर्धकाम बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये 34 झालेले आहेत. 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 38 बनवायचे आहेत. जबरदस्त मॅच कुठेही जाऊ शकते. अवध कुर्लाच्या अजूनही ऑल इंडिया लेवलच्या टीमच्या दिशेने देखील जाऊ शकते, किंबहुना टर्फ एडिक्ट विजयदादा मोझार यांच्या टीमच्या बाजूने देखील जाऊ शकते. रायगड. पाहूया गोलंदाजीसाठी टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक भारतातील लोकप्रिय अष्टपैलू खेळाडू, नाव आहे विश्वजित ठाकूर. मोठ्या संजू कणोजिया
दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजित मोहिते. या अखिल भारतीय स्तरावरील जो संघ बनवला गेलेला आहे त्या संघामध्ये दोन महाराष्ट्रीयन टच देखील पाहायला मिळत आहेत, पंकज जाधव आणि अजित मोहिते. कारण महाराष्ट्रामधील मराठी माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी 19 जून 1966 रोजी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट यांनी शिवसेनेची स्थापना केली. आज शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. यावेळेला फटका तर फसलाय. पहिल्याच बॉलवर बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले तिकडे, पकडली जाते कॅच. विश्वजित ठाकूर आले आणि आल्या आल्या घेतलीये विकेट. विकेट विकेट ज्या ज्या वेळेला भारतावर देखील आक्रमण झाली ना त्यावेळेला आपला महाराष्ट्र त्या ठिकाणी धावून गेलाय आणि आपल्या भारत देशाचं संरक्षण करण्याचं काम आपल्या महाराष्ट्राने केलंय. पानिपतचं युद्ध देखील त्याचाच एक भाग आहे. आपल्या भारताला वाचवण्यासाठी पानिपतचं युद्ध. मराठी पानिपतात लढले कशासाठी? भारत देश वाचवण्यासाठी. आज त्याच गोष्टींचा काही नक्कीच आढावा घेण्याचाही प्रयत्न करू, उल्लेखही करून आजचा तो दिवस आहे. महाराष्ट्राचा उल्लेख करणं गरजेचं आहे कारण आज महाराष्ट्र दिन आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बुम बुम पंकज जाधव. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि ते देखील दोन्ही महाराष्ट्राचे आहेत. एका बाजूला विश्वजित ठाकूर वेगावर स्वार येताना पाहायला मिळत आहेत. बुम बुम बॅटिंगसाठी धडाकेबाज पंकज जाधव. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर अजित मोहिते, तर गोलंदाजीसाठी विश्वजित ठाकूर. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर एक वेगा चेंडू येताना पाहिला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेटचा हार्दिक पांड्या. गोलंदाजीसाठी विश्वजित घेतात विकेट. मौर्य या अगोदर देखील अंकित मौर्य, मग सुप्रीमो चषक असू देत किंबहुना माहुल ब्रह्माबाई संघामधून देखील असलम शेख यांच्या बरोबरीने खेळताना पाहायला मिळाले होते. दिलीप गवस अँड कंपनी, सिद्धेश भोसले यांच्या संघामध्ये अंकित मौर्य. आणि मध्यंतरी जी भोपाळला टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये देखील असे काही फटके खेळले होते, सर्वांना प्रभावित केलं होतं अंकित मौर्य यांनी. आणि तेच अंकित मौर्य बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर हॅट्रिकची संधी. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात. तिसरी विकेट या ठिकाणी मिळवली जाईल का? वेगवान विश्वजित ठाकूर. मोठ्या ग्रीप जर पाहिली ते थोडीशी वेगळी आहे. बॅट पकडण्याची शैली अंकित मौर्यची थोडीशी वेगळी आहे, परंतु काय फलंदाजी करतात आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील या ठिकाणी अंकित मौर्य. अपेक्षा असतील त्यांच्याकडून फलंदाजीच्या. समोर आहेत विश्वजित. पहिलाच बॉल, परंतु लेंथवर टाकला, वेगात टाकला, पाठवला कीपरच्या दिशेने, थॉमस डायस यांच्या दिशेने. आणि परंतु या ग्रीपमध्ये देखील त्यांनी भल्या भल्या गोलंदाजांना धक्के दिलेले आहेत आणि मोठमोठ्या खेळीस त्यांनी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत. अंकित मौर्य.
आणखीन एक चेंडू जो पाहिला तर विश्वजितने लगातार चौथा चेंडू निर्धाव टाकलाय. वाह, काय गोलंदाजी करतायत विश्वजित ठाकूर. मोठ्या रायगडचा धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतोय. म्हणजेच विश्वजित ठाकूर 4 चेंडू निर्धाव टाकलेत, परंतु ही विसरून चालणार नाहीये. अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओव्हर जर पाहिलं तर 34 सुरू आहे. मॅच पासून थोडंसं टीम दूर चालली आहे, कारण या ओव्हरमध्ये एकही रन येऊ दिलेला नाहीये. 34 फॉर 4 विश्वजित. आणखीन एक बॉल जबरदस्त टाकलाय लेंथवर ऑफ स्टंपच्या बाहेर. अंकितची बॅट फिरली, परंतु मोठ्याचा चेंडू हा दूर होता. आणखीन एक निर्धाव चेंडू. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर या ठिकाणी ठरेल का, आणि ती टाकणारा विश्वजित ठाकूर ठरेल का. अगदी टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता मिस्टर JPL दुबई कतार पर्यंत गेले आणि तदनंतर इंग्लंडला जाऊन देखील हा खेळाडूने आपल्या महाराष्ट्राची भारताची छाप सोडली. आणि हो, या स्पर्धेतील पहिली मेडल ओव्हर टाकणारा खेळाडू ठरतोय विश्वजित ठाकूर. टाळ्यांचा गजर विश्वजित साठी होतोय. मित्र, हा तोच खेळाडू आहे ज्याने भारत विरुद्ध पाकिस्तान या शारजा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. आज मुंबईमध्ये आलाय. मेडल ओव्हर टाकली जाते विश्वजित ठाकूर करून. आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. आणि आज जर पाहिलं तर काय होणार, 2 षटकं 12 चेंडू 38 धावा. मेहताब 11 अवध कुर्ला या टीमला. तर जबात मॅचच्या दिशेने फिरोज येतात गोलंदाजीसाठी. आणखीन एक मुंबईच्या गोरेगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहिला मिळेल. समोर असतील अजित मोहिते. 12 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. मॅच आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. काळा चौकीमध्ये आपण आहोत आणि मुंबईमध्ये आहोत, ज्या मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु धाव त्या ठिकाणी मिळणार नाहीये. प्रयत्न होत नाहीये, थांबवलं जातं अजित कडून. 11 बॉल 38 रन. तसं पाहिलं तर 6 षटकार मारावे लागतील आणि या मैदानात षटकार तेवढेही अवघड नाहीये. अजित मोहिते, अपेक्षांचं ओझं मात्र अजित मोहिते यांच्यावर असणार आहे. अजितने लगावलाय टोला टोला टोला. 6 धावांचा षटकार.
जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता. 10 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. मुंबईकर अजित मोहिते मॅच जिंकून देईल का या ठिकाणी अखिल भारतीय टीमला. मेहताब 11 अवध कुर्ला फिरोज खोलवर टप्प्याचा बॉल याला हिट्टो लावला. लांब 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 खूप लांब षटकार अजित. तर जावत मॅचच्या दिशेने क्रिकेट आहे काही होऊ शकतं. अजित मोहिते 26 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजित मोहितेने मॅचचं पारड बदललं. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे घेतली जाईल. एक बॉल नंतर समीकरण बदलेल. थोडेसे अडखळत आहेत अंकित मौर्य. 4 चेंडू खेळलेत अजून रन मात्र निघालेले नाहीये. 25 रनची आवश्यकता. 8 बॉल बाकी आहेत. शेवटच्या 8 बॉल मध्ये यावेळेला मात्र अंकित मौर्य देखील या ठिकाणी टोला लगावतोय. 6 धावांचा षटकार. तर जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अजित मोहिते एका बाजूला आहेत. 53 धावा धाव फलकावर झाल्यात. 19 धावांची आवश्यकता. 7 बॉल बाकी आहे. चुरस मॅच मध्ये रंगत मॅच मध्ये आणखीन एक बिग हिट कव्हरच्या दिशेने फटका खेळला. अंकित मौर्य येतोय षटकार. काय मॅच रंगली या ठिकाणी. कारण अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती तब्बल 13 आणि 1 षटक बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. ज्याने मेडन ओव्हर टाकली तोच मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. मिस्टर JPL विश्वजित ठाकूर. पाहूया परंतु मुंबईचा मॅच विनर म्हणून देखील अजित मोहिते यांना ओळखलं जातं. तर यांच्यामधील लढत रंगताना पाहायला मिळेल. विश्वजित टर्फेडिक्ससाठी विजय मिळवून देतील का की दुसऱ्या बाजूला मेहताब 11 अवध कुर्ला अखिल भारतीय संघासाठी मात्र अजित मोहिते बॅटिंग करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शिवसेना प्रमुख चषक काळा चौकी या ठिकाणी एक रंगतदार मॅच. याच मॅचची उत्कंठा सर्वांना होती कारण या मॅचवर माझ्या मते संपूर्ण पश्चिम बंगालच्या देखील नजरा लागलेल्या असणार आहेत. महाराष्ट्राच्या देखील. अजित मोहिते मेहताब 11 साठी खेळतायत. विश्वजित ठाकूर जबरदस्त अष्टपैलू खेळाडू टेनिस क्रिकेट जगतातील गोलंदाजीसाठी येत आहेत. समोर जर पाहिलं तर मॅन इन फॉर्म अजित मोहिते. 6 बॉल शेवटचे आणि 13 रनची आवश्यकता. 6 गेंदे 13 रन. अजित मोहिते नायगाव याच मैदानात कित्येकदा अजितने क्रिकेट खेळलंय. तर पाहूया शेवटचे 6 बॉल. रंगतदार मॅच. शिवसेना प्रमुख चषकातील जिंकणार कोण. जो जिंकेल तो अंतिम 3 मध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा या मॅच कडे लागलेल्या आहेत. स्वाभाविक आहे. दोन्ही बाजूला जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दोन्ही टीमला आहे. अजित मोहितेला देखील पाठिंबा असेल कारण जवळच्याच नायगाव परिसरातील खेळाडू आहेत. समोर जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर टर्फेडिक्स साठी. पहिला बॉल लोअर फुल टॉस त्याला पाठवलं समोर. एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न होतोय आणि आता जर पाहिलं तर 5 बॉल बाकी आहेत शेवटचे आणि रन करायचे आहेत ते 12.
काळजाचे ठोके देखील धडधड 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 करायला लागले असतील, कारण मॅच रंगतदार होते, चुरशीची होते. जिंकणार कोण? मेहताब 11 जिंकणार का? तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मॅच टर्फेडिक जिंकणार का? विश्वजित ठाकूरचा वेग फलंदाजांना थांबवेल का? अंकित मौर्य जो मध्य प्रदेशातून या ठिकाणी आलाय तो मात्र मॅच आपल्या टीमला जिंकून देईल का? यावेळेला समोरच्या दिशेने हल्ला चढवला गेला. अंकित मौर्यच्या बॅट मधून आलेला हा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार अंकित मौर्य. वर अजूनही बॉल बाकी आहे, 4 रन करायचे आहेत. 7 सुरुवातीला अडखळत होते अंकित. याही वेळेला समोरच्या दिशेने फटका आणि तिकडे पकडली गेली कॅच. सामन्याला कलाटणी. काय कॅच पकडले त्या ठिकाणी जीवित मात्रेने. जबरदस्त मॅच. तर लगावले होते मध्य प्रदेशच्या या खेळाडूने. अंकित लोकेश जातात बॅटिंग करण्यासाठी. दिल्लीचे खेळाडू आहेत, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अजूनही जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत ते 3 आणि रन करायचे आहेत ते 6. 3 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. पुन्हा रंगतदार मॅच. याच अपेक्षेने प्रेक्षक मोठ्या संख्येने आले होते. ही रंगतता त्यांना पाहिजे होती. अखिल हे व्यावसायिक क्रिकेट आहे. अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा, अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट आज आपण काळा चौकीमध्ये पाहत आहोत. शिवसेना प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये स्ट्राईकवर जर पाहिलं तर लोकेश जे दिल्लीचे खेळाडू आहेत, गोलंदाजीसाठी विश्वजित मोठ्या. वेगात चेंडू जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. 3 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. आणि जर का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर फायनल पाहायला मिळेल, जशी काल देखील आपल्याला एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांना वाटत देखील असेल कदाचित 2 चांगल्या टीम आहेत तर सुपर ओव्हर पाहायला मिळू देत, परंतु पाहूया काय होईल. विश्वजित हो, यावेळेला प्रचंड वेगात आणि एक चुकी झाली. स्वतः नॉनस्ट्राईकला जाण्याचा प्रयत्न आणि अजितला देखील माघारी परतावं लागतंय रनआउट होऊन. अजित लढला, अजित खेळला, परंतु मोक्याच्या क्षणी रनआउट झाला. हे महत्वाचं आहे. दोन बॉल अजूनही बाकी आहेत आणि 5 रनची आवश्यकता. काय मॅच सुरू आहे, पैसा वसूल मॅच शिवसेना प्रमुख चषकातील. एका बाजूला जर पाहिलं तर दिल्लीचा खेळाडू बॅटिंगसाठी लोकेश आहे, दुसरा खेळाडू जयद जो उत्तर प्रदेशचा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाईल, तर महाराष्ट्राचा गोलंदाज विश्वजित ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि रन जर पाहिले तर 5 आहेत. दोन चेंडू बाकी आहेत आणि 5 धावांची आवश्यकता. विश्वजित तर जाऊयात त्या ठिकाणी. विश्वजित यावेळेला फटका फसतोय, बॉल हवेत आणि त्या ठिकाणी 1 रन घेण्याचा प्रयत्न होतोय. बघता बघता एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. कोण जिंकणार ही मॅच? एका बाजूला मेहताब 11 ऑल इंडिया लेवलचा ची टीम पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टर्फेडिक रायगड महाराष्ट्रातील मातब्बर खेळाडू एका बाजूला पाहायला मिळतात, एका बाजूला अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू पाहायला मिळतात. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता.
दिल्लीचा लोकेश मॅच जिंकून देईल का की महाराष्ट्राचा विश्वजित मॅच आपल्या वेगाच्या जोरावर जिंकून देईल का? एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमला पाठिंबा देऊयात. यावेळेला जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी विश्वजित ठाकूरचा वेग पाहायला मिळालाय. जबरदस्त कामगिरी विश्वजित ठाकूर मोठ्या करू.